मुंबई लोकलमधील प्रवाशांच्या सुरक्षेसाठी पश्चिम रेल्वेने मोठी कार्यवाही सुरू केली आहे. दरवाजात उभे राहून प्रवास करणे, दरवाजा अडवणारे प्रवासी आणि अनधिकृत फेरीविरोधांबद्दल आरपीएफचा धडक अभियान सुरू आहे. या कार्यवाहीत काय निष्पन्न झाले पाहूया या बातमीमध्ये. मुंबई लोकलमधील वाढती गर्दी आणि अलीकडील गंभीर घटनांच्या पार्श्वभूमीवर रेल्वे सुरक्षा दल आता अधिक सतर्क झालंय. पश्चिम रेल्वेवरील प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आरपीएफ कडून विशेष मोहीम राबवण्यात येत असून लोकलच्या दरवाजात उभं राहून प्रवास करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई केली जातेय. गेल्या 6 महिन्यात दरवाजा अडवणाऱ्या प्रवाशांकडून तब्बल 40 लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आलाय. तसेच 42 प्रवाशांवर रेल्वे कायद्यानुसार गुन्हे नोंदवून कारवाई करण्यात येणार आहे. याशिवाय रेल्वे परिसरात अनधिकृतपणे व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्यांनाही अटक करण्यात आली आहे. लोकलमधील हत्येच्या घटनेनंतर प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य देत आरपीएफ कडून ऍक्शन मोडमध्ये आल्याचं पाहायला मिळत आहे.